मी युगे युगे श्रीकृष्ण जन्माध्याय प्रारंभ. वसुदेव सुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कुपक राजा कुपक राणी पुत्र नाही म्हणूनी दुःखी राही सदामनी. भारी तपस्या त्यानी करुणी तपस्या त्याची बघुनी प्रसन्न झाले चक्रपाणी. द्वापरी घेईन जन्म तुझ्या उदरी येऊनी राजा राणीशी सांगितले प्रभूनी वचन देऊनी. द्वापारी युगात मथुरा नामे असे एक नगरी उग्रसेन राजा तेथे राज्य करी. काशीश्वर राजाने आक्रमण करोनी त्याचा वैरी हारवुनी युद्धात बांधुनी ठेवी रथावरी. महापराक्रमी वसुदेवानी त्याचे संगे युद्ध करोनी हारवुनी त्यास उग्रे सेनासी आणिले सोडुनी. युद्ध कौशल्य वसुदेवाचे बघोनी उग्रसेन राजा प्रसन्न होऊनी. आपुल्या कन्येचे द्यावे याच्याशी लग्न लावुनी हा विचार सर्वांशी सांगुनी. कंसाधिका आनंद झाला मनी लग्नाची तयारी करोनी. देशोदेशीचे राजाशी पत्रिका पाठवुनी लग्न मंडप उभारिले सुंदर सजवुनी. मंगलवाद्ये वाजती ध्वनी जाय गगनी. ऋषी मुनी ब्राह्मण सारे आले मिळोनी आपापल्या आसनी बसले जाऊनी. स्वागत केले सर्वांचे फुलहार घालोनी सुगंध अंतर सर्वांवर आंगी मारोनी. गुलाब गुच्छे सर्वांना हाती देऊनी वसुदेव देवकीसी हळद लावुनी. बासिंगी त्यांच्या श्री बांधुनी सुवर्ण अलंकार गळा घालुनी. बरजरी पितांबर कटी नेसुनी सिंहासनी आपुल्या बसले जाऊनी. ब्राह्मणाने सावधान म्हणोनी मंगल अष्टिका सुरू करोनी. मंगलवादे वाजती नाद जाय गगनी. मथुरा नगरीत साऱ्या महाद्वारेस जाऊनी. स्वागत करीती द्वारात उभे राहुनी. देशी देशीचे राजे आले आपापल्या रथा बसोनी. उग्रसेन राजा कंसाधिक सामोरा येऊनी पाहुण्याचे स्वागत करीती हार घालुनी. एकमेका आलिंगन देती गळा लावुनी मंडपात नेती हात धरोनी. सर्वांना बैसवी सिंहासनी असा लग्न सोहळा चालला 5 दिनी. वरात निघाली देवकीची रथात बैसोनी. माता पितांना दुःख झाले अश्रू अनावर वाहती नयनी. लेक लाडकी आमुची घ्यावी सांभाळुनी कंसास सांगे आकाशवाणी गर्जना करोनी. देवकीच्या उदरी 8वा पुत्र तो तुझा वैरी असुनी. भयभीत झाला कंस क्रोधित होऊनी. देवकीसी माराया निघाला तलवार घेऊनी. वसुदेवाने राखिले त्यासी प्रार्थना करोनी. बहिणीचा पुत्र असे पाप लागेल इला मारुनी. हे बोलणे पटले त्याला गेला फिरुनी. तेव्हा तेथे नारद मुनी येऊनी स्वागत त्यांचे त्याने करुनी. क्षेमवार्ता विचारली नारद मुनीशी घडली हकीकत कंसाने सांगुनी. बुद्धी नाही तुझला कंसा पाही उलटी गणती करोनी. नारद मुनीने असे सांगुनी आपुलेया धामासी गेले निघोनी. तेव्हा कंसाने त्वरित जाऊनी वसुदेव देवकीसी हातपाय वेड्या घालुनी. कारागृहात ठेविली बंद करुनी. पहारेदार लक्ष ठेवती रात्रंदिनी. प्रथम गर्भवती देवकी झाली आनंद झाला मनी. पुत्र जन्मला त्याने टाहो फोडिला. पहिरेदार उठले आवाज ऐकोनी. दरबारी सांगती कौसाला जाऊनी. तब कौसाने बाळास घेतले ओढुनी. जमिनीवर आपटून टाकले मारुनी. असे 6 बालके टाकले मारुनी. जेव्हा 7वा गर्भ पोटासी येऊनी. अदृश्य शक्तीने देवकीच्या काढुनी गर्भास रोहिणीच्या पोटी घालुनी त्यास. पोटी गर्भ आला असा तिला झाला भास.
ती भयभीत होऊनी जाऊनी सांगू कुणास. तेव्हा नारद मुनी तितक्यात येऊनी चिंता करू नको असे सांगुनी. बळीभद्र उदरी तुझ्या येऊनी नारद गेले तिला सांगुनी. इकडे पती पत्नी दोघे रडती दुःख करोनी. दुर्दैव आमुचे म्हणून प्रभूस सांगे प्रार्थुनी. तेव्हा प्रभूने चतुर्भुज रूप धारण करोनी माता पित्या सांगितले समजावुनी. मला कन्या हातातून गेली मला जावे गोकुळी घेऊनी. नंदा घरी यावे ठेवुनी कन्या त्यांची यावे सत्वर येऊनी. प्रभूचे वचन माता पित्याने ऐकुनी. आठवा गर्भ देवकीच्या पोटी येऊनी. बुधवारे संमती मध्यरात्रीचीच चंद्रोदयी रोहिणी. नक्षत्री काळिया रात्र मेघ गर्जती पाहुनी. वसुदेवाने प्रभूला सुपात ठेवुनी. बंदी शाळेचे सर्व द्वार गेले उघडूनी. कुलूप पडले गळुनी सेवक सारे गेले झोपुनी. यमुना तिरी आले घेऊनी यमुनेचे पाणी अथांग पाहुनी. वसुदेव निघाले प्रभूला घेऊनी. श्रीचरण स्पर्श करायला वर येऊ लागले पाणी. पित्यासी आपुल्या बुडता पाहुनी. टोपलीतून आपुले चरण दिले सोडून. चरणस्पर्श होता कमी झाले पाणी. नागानी छाया धरली फणी काढुनी. गोकुळी नंदागरी जाऊनी. निद्रिस्त यशोदेला पाहुणे प्रभूला तिच्या कुशी ठेवुनी. कन्या तिची आले घेऊनी. देवकी जागृत होऊनी. पुत्राशी सामोरा बघुनी. आनंद झाला तिच्या मनी. निद्रा अवस्थेत असूनी कन्याचा टाहो ऐकोनी. तेव्हा सेवक जागृत होऊनी कंसास सांगती जाऊनी. तेव्हा कंस क्रोधात येऊनी बंदी शाळेत गेले धावुनी. देवकी म्हणे बंधुराया हिला मारू नको तुझ्या पडते मी पाया. दया करा माझ्यावर एक वेळा देवकीच्या हातुनी. कन्या घेई झटकुनी दगडावरी मारी पटकुनी. तव कन्या हातातून गेली झटकुनी. आभाळा जाऊनी करी आकाशवाणी. अरे कंसा तुझा वैरी गोकुळात जन्मला येऊनी. तेव्हा कंस घाबरला ऐकोनी आकाशवाणी. नंदा घरी बाळ जन्मला उड्या तोरणे लावी घराला. गोकुळात साऱ्या आनंद झाला सडा शिंपूनी भरी रांगोळीला. वाद्ये वाजती गोकुळी सारे शंखनाद करुनी. देव सारे हात जोडुनी पुष्प टाकती आकाशातुनी. जिकडे तिकडे आनंद झाला द्वारी नाचती मोर येऊनी. पाळणा सजविला सुगंधी फुले बांधुनी. गोकुळातील साऱ्या गवळणी मिळुनी. बारसे करीती थाटा माटानी. माता यशोदा पाळणा हलवी दोरी धरुनी. बाळ मुकुंद म्हणती कुणी बाळकृष्ण म्हणती कुणी. मांबळ भटाशी आणिले बोलावुनी. या बाळाचे भविष्य आम्हाला द्यावे सांगुनी. हे बाळ असे महापराक्रमी तोळाभर आफू याशी द्यावे चारुनी. फजिती केली त्याची भट्ट गेले पळुनी. गुप्तचरांनी कंसास दिले सांगुनी. कंसानी सेनापतीला घेतले बोलावुनी. गोकुळात जाऊनी जन्मले सारे बालक टाकावे मारुनी. रोज येती राक्षस अनेक रूप धारण करुनी. श्री प्रभूने यांना ओळखुनी राक्षस सारे टाकती मारून. स्तनात आपुल्या तिने आणले विष भरुनी. घरात कोणी नसता इकडे तिकडे बघुनी. बाळ पाळण्यातले झोपले असता नेले काढुनी. स्तनाशी आपुल्या बाळाशी लावुनी. प्रभूनी सारे विष घेतले पिऊनी. पुतनासी टाकिले मारुनी. मातेचे तिला प्रेम देऊनी. गोकुळवासी आले सारे धावुनी. चमत्कार प्रभूचा हा बघती येऊनी. असे कितीकची चमत्कार दाखवी बालपणी. दही दूध खाती गोपाळा संगे सारे चोऱ्या करुनी. माता यशोदेशी घराने सांगती गोपी येऊनी. अक्रूरास बोलविले कंसाने कृष्णास मथुरले यावे घेऊनी.
मारिले कंसास प्रभूने मथुरेला जाऊनी, कैवल्य पदाशी दिले प्रभूने पाठवूनी, अशी प्रभूची बाळलीला सांगुनी, पुरे करीतो लेखनी. गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत.